आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे। अशा पद्धतीनं माणसाने सुखे करावा संसार, न संडावे दोन्ही वार। दया क्षमा घर चोजवीत येतील। अगदी याच तत्वाने या हे दोन्ही बंधूने आपल्या घराची रचना केली, सुंदर वास्तू निर्माण केली आणि घराचं नावच आहे महाराज पांडुरंग निवास। निवास निवास म्हणजे राहणे, कोण राहणार आहे म्हणून त्यांनी घराला नावच दिलंय पांडुरंग। म्हणजे घराकडे येताना घर वाट पाहतंय असं नाही वाटणार। कोण वाट पाहतंय? देव पांडुरंग वाट पाहतंय। घरी पांडुरंग आहे म्हणून छान घराचं नावही पांडुरंग ठेवलंय म्हणून चांगलं आहे। आता काही लोक काही नावं ठेवतात, त्या नावाला काही अर्थच नसतो महाराज। एकानं मुलीचं नाव ठेवलं श्लेष्मा। काय नाव ठेवलं? श्लेष्मा। क्या सुंदर नाव आहे म्हणलं, नवीन काळात चांगलं नाव आहे। पण इकडे यावर म्हणलं साहेब जरा तुम्हाला श्लेष्मा शब्दाचा अर्थ कळतो का? आता जरा ते तुम्ही लई हसतान, त्याला जरा सोप्या भाषेत मराठीत सांगायला गेलं तर वाहतसे नाक काय? हा, नाकातून जे येत आहे त्याचं शुद्ध नाव आहे काय? श्लेष्मा। ह्यानं पोरीचं नाव ठेवलंय। शेंबूड झालं की नाव ते माणसाला